नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. रायगडात सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट. सिडको घरांच्या किमती कमी करण्याचा लढा यशस्वी. सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. अरे कर्मचारी एकजुटीचा, अरे कर्मचारी एकजुटीचा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू आहे. राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयांना कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ बसले. ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि नागपूर मनोरुग्णालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. रत्नागिरी मनोरुग्णालयातील 50हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झालेत. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा, वारसा हक्काने मुलांना नोकरीत सामावून घ्या, रिक्त पदे तातडीने भरा, कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी करा, अशा प्रकारच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला. या संपाचा मनोरुग्णालयातील किचन विभाग, मनोरुग्णालयातील स्त्री आणि पुरुष वॉर्डवर परिणाम झालेला दिसत आहे. माझं नाव मिलिंद भागवत, प्रादेशिक मनोरुग्ण येथे मी पुरुष परिचर्या पदावर नेमणुकीचा आहे. आणि आज आम्ही हा राज्यव्यापी संप पुकारलेला आहे तो पूर्ण महाराष्ट्रामधून 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. तरी ठाणा, पुणे, नागपूर, रत्नागिरी या सर्व मनोरुग्णालयामध्ये आज संप पुकारण्यात आलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या मुलांना सेवेमध्ये घेण्यात यावे, आमच्या पश्चात किंवा अनुकंपा तत्वाखाली सुद्धा त्यांना घेण्यात यावे. त्याच्यानंतर आमचं जे सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते सुद्धा 60 वर्ष करण्यात यावं. जुनी पेन्शन योजना असं सुद्धा आमचा एक विषय आहे. या जे आमच्या मागण्या आहेत आज आम्ही शासनाकडे निवेदन देऊनसुद्धा शासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्हाला हा संप पुकारावा लागलेला आहे. तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच कायमस्वरूपी चालू राहील आणि त्याच्यानंतरच माघार घेतली जाईल जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. मुरुडमध्ये राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या दीर्घकाळात प्रलंबित असलेल्या रास्त मागण्यांबाबत आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, कंत्राटी कर्मचारी समितीचे मुरुड तालुका अध्यक्ष संतोष कचरे यांनी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांनी निवेदन आपल्या सहकाऱ्यांसमेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक सेवांतर्गत प्रश्न प्रलंबित असून सर्वच मागण्यांबाबत शासन दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव्य समोर आले. त्यामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. सांप्रत सरकारने संवेदनशीलता दाखवून प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक ठोस निर्णय घेऊन कर्मचारी शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. गाठलेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या लाक्षणिक बेमुदत संपामध्ये मुरुड तालुका महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, वन खाते सगळेजण सहभागी आहेत. ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी राज्यस्तरावरती मागण्या मान्य करण्यासाठी लावून धरण्यात आलेला आहे आणि आजचा हा बेमुदत संप चालू झालेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. सरकारी कार्यालयातील कामकाज थंडावले आहे. आज संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. सरकारने मागण्या मान्य केल्या तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. राज्य सरकारने 2023 मध्ये आम्ही जो संप केला होता 7 दिवसाचा, त्यावेळेला ज्या आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत ह्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. सर्वात महत्त्वाची म्हणजे सुधारित पेन्शन योजना जी सरकारने स्वतः मान्य केली ती अजूनपर्यंत लागू केली नाही. आणि अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे आहे, ज्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न आहेत,
शिक्षकांचे प्रश्न आहेत, 10-20-30 वर्षाचा जो फरक आहे तो दिला जात नाही. या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने शासन कोणत्या प्रकारे चर्चा करत नाही आणि निर्णय घेत नाही. त्यामुळे नाईलाजाने हा संप पुकारलेला आहे. सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी विविध पद्धतीने सातत्यपूर्ण संघर्ष केला. या लढ्याला यश मिळवून किमतीत झालेल्या कपातीमुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो लाभार्थी नागरिकांनी एकत्र येऊन आमदार विक्रांत पाटील व कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचे जाहीर आभार मानण्यासाठी आभार आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रॉयल गार्डन लॉन पनवेल येथे आयोजित या भव्य दिव्य कार्यक्रमात अनेक सिडको घरे लॉटरी विजेते लाभार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या. भावनिक होत त्यांनी आमदार विक्रांत दादा पाटील यांनी केलेल्या प्रामाणिक आणि यशस्वी प्रयत्नांबद्दल विशेष आभार मानले. खरं तर एक लोकप्रतिनिधी म्हणून रोज नवीन नवीन प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि या काम करण्याच्या प्रवाहामध्ये कुणी येऊन आभार मानावे, कुणीतरी त्यामध्ये चांगलं म्हणावं ही अपेक्षा न करता काम करणारे आम्ही कार्यकर्ते. कारण सामाजिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी मानून आणि या आमदारकी जी काही आपल्याला मिळालेली आहे ती मिरवण्यासाठी नाही तर जनकल्याणासाठी हे मानून काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कुणीतरी आभार मानेल या भावनेनं आपण कधीच काम करत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या विषयाला न्याय मिळतो, लढा यशस्वी होतो आणि त्यातून जे लाभार्थी आहेत ते कुठंतरी आभार बाजूला राहू दे पण शाबासकीची एक थाप पाठीवर देतात, तेव्हा पुढच्या या सगळ्या प्रवाहात आणि प्रवासात काम करण्याची अधिकची ऊर्जा त्यातून प्राप्त होत असते. हे मात्र खरं आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा सिडकोच्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर ज्या काही लाखो लोकांना फायदा झाला त्यातल्या हजारो मी सांगितलं की सिडकोला आधुनिक सगळ्या विषयामध्ये अजगराची उपमा दिली तर ती चुकीची ठरणार नाही. वाईट वाटतं खरं हे बोलताना, पण दुर्दैवानं सरकारची जी काही सकारात्मक भूमिका असते ना त्याला नेहमी गालबोट लावण्याचे सिडकोचे हे अधिकारी प्रयत्न करतात. सिडको वाईट नाहीये, सिडको ही काही एक एंटिटी नाहीये, सिडको एक व्यवस्था आहे. त्यातले अधिकारी बदमाशी करतात आणि मग ते मुख्यमंत्र्याचं दृष्टिकोन, उपमुख्यमंत्री महोदयांचं विजन याला गालबोट लावण्याचं काम. म्हणजे जर का आमच्या मुख्यमंत्री महोदयांना पाहिजे की गोरगरीब जनतेला घरं द्यावी त्यासाठी हे प्रोजेक्ट तयार केले. त्या ठिकाणी अटल सेतूनी मुंबईपासूनचं हे अंतर कमी केलं जेणेकरून मुंबईमध्येच राहिल्यासारखं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटावं. 20 मिनिटात मुंबईला पोहोचेल अशा अंतरावर ही सगळी घरं तयार केली. मग जर का असं सगळं केल्यानंतर या घरांच्या किमती जर का आपण फुगवल्या, अवास्तव केल्या आणि अवाजवी केल्या गरज नसताना, जे कमी किमती तुम्ही देऊ शकता, तुमचेच निर्णय, तुमचेच बोर्ड रेझोल्युशन आहेत, पण ते ऐकायचे नाही आणि काहीतरी गुमराह करायचा आणि या किमती फुगवायच्या. मग तुम्ही धोरण काय प्रायव्हेट बिल्डरसाठी राबवता का? तुमच्या घरांच्या किमती फुगवून फायदा काय प्रायव्हेट बिल्डरला व्हावा असं त्या अधिकाऱ्यांचं मत आहे का? असे प्रश्न तयार व्हायला, शंका उपस्थित व्हायला जागा आहे. हे प्रश्न मी उपस्थित केले आणि मग जेव्हा सिडकोचेच निर्णय सिडकोच्या समोर दाखवले, उपमुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, मुख्यमंत्री महोदयांसमोर दाखवले, तेव्हा मात्र सरकारचे डोळे उघडले आणि सिडकोचे अधिकारी कसं गुमराह करतायत हे त्यांना जाणवलं आणि मग मात्र त्यांचे वाबाडे काढण्याचं काम सरकार म्हणून त्यांनी केलं. त्यामुळे हे यश पदरात पडू शकलं. याची समरी काय आहे तर सरकारला जनतेचं कल्याण करायचं, त्यांचे अश्रू पुसायचे, पण जर काही झारीतले शुक्राचार्य असे मिठाचे खडे टाकणार असतील तर असा विक्रांत पाटील कायम रस्त्यावर उतरेल आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहील. एवढंच आहे मी त्याला सांगतो. राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता आजपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली. कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सांप्रत सरकारकडे 7 वेळा विविध आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र 15 महिन्यात शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे नाईलाजाने महाराष्ट्रातील सर्व विभागातील कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर गेले. अनेक नागरिकांना संपाबाबत माहिती नसल्याने त्यांनी आपल्या शासकीय कामासाठी कार्यालय गाठले होते, पण संपामुळे त्यांच्या शासकीय कामात अडथळे निर्माण झाले. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती संघटनेमार्फत यामध्ये सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, सर्व महामंडळ, आरोग्य विभाग या सर्व विभागाच्या एकत्रित मध्यवर्ती संघटनेकडून आजपासून दिनांक 21/4/2026 पासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये सामील होण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये 18 प्रकारच्या मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत. यामध्ये वर्षानुवर्षे शासनाकडे पाठपुरावा केला, जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली, चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची त्यांनी भरतीच बंद केलेली आहे शासनाने. अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत ज्यावर वारंवार
वर्षानुवर्षे गेली 17 वर्षे या विषयावरती संघटना भांडते, परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत याला फक्त केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. म्हणून आता यावेळी सर्व कर्मचारी, सर्व मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून बेमुदत संप पुकारण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि तो आजपासून सुरुवात करण्यात आला आहे. जोपर्यंत आमच्या रास्त मागण्या ह्या असलेल्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.